त्यावेळेस 2017 साली आदरणीय विद्यमान आमदार आदरणीय नारायणआबा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून करमाळा तालुक्याच्या जनतेने पंचायत समिती मध्ये काम करायचे आम्हाला आदरणीय आमचे वसात दत्ता काका असतील, शेखर तात्या असतील, ननवरे आप्पा असतील, येऊन त्यावेळेस दत्ता जाधव असतील, आपले गणेश चौधरींच्या किशोरताई चौधरी, राहुल सावंत, मुळे, विलास मुळे असतील, लकडे असतील, जाधव असतील, सर्वांनी आम्ही एकत्रित येऊन हे काम केलेलं आहे. आम्ही कधी गटातटाचा विचार नाही केला. पण त्यावेळेस आव्हानांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्हाला काम करण्याची संधी दिली. त्यावेळेस शेखरतात्या गाडे हे सभापती झाले आणि गहिनीनाथ ननवरे आप्पा हे उपसभापती झाले. पण त्यावेळेस तिथं महापुरुषांच्या फक्त मला वाटतं छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांची एक मला वाटतं मूर्ती होती. त्यानंतर आम्ही सर्वांनी तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून आम्ही सिद्ध करून दाखवलं की आम्ही फक्त आमच्या राजकारणापुरतंच या महापुरुषांचा नावाचा उल्लेख न करता त्यांचा आदर्श घेऊन आम्ही त्या आदर्शांकडे वाटचाल करतो असं त्यावेळेस आम्ही दाखवलं होतं. आणि जवळजवळ आता 2026ला निवडणूक झाली. जवळजवळ महिना झाला सभापती उपसभापतींची निवड झाली. तरीही ह्या महापुरुषांचा तिथं फोटो नाही, कुठं काही नाही. मला वाटतं त्यांनी फक्त त्या राजकारणापुरतंच त्या महापुरुषांचा नावाचा वापर केला आणि त्यानंतर त्यांना विसर पडला असं मला वाटतंय. त्यामुळं आम्ही पाटील गटाच्या वतीने असं ठरवलं सगळ्या माजी पंचायत समिती सभापती उपसभापती आणि चालू सदस्यांनी की बाबा आपण स्वतः प्रतिमा घेऊन तिथं सभापती उपसभापतीच्या केबलमध्ये प्रतिमा महापुरुषांच्या प्रतिमा लावूया. ज्यावेळेस ऑफिसचं BDO साहेब आणि सभापती उपसभापतीच्या केबिनचं ज्यावेळेस रिन्युएशन चालू झालं, कामकाज चालू झालं, त्यावेळेस ते प्रतिमा काढून ठेवण्यात आल्या होत्या. पण त्यावेळेस प्रतिमा काढून ठेवल्या असतील की थोडंसं कामकाजाचा भाग झाला. परंतु आत्ता सभापती उपसभापतींनी किंवा सभापतींनी तिथं प्रतिमा लावून ज्या त्यांचा आदर्श आपण समाजापुढे सांगतोय सगळीकडं, पण त्या प्रतिमांचा आपण महापुरुषांचा अवमान केला आहे असं आम्हा सगळ्यांना वाटतंय. तसं जर बघितलं तर इथं येऊन बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी इथं येऊन पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा आढावा बैठक घेतली. त्यानंतर इथं येऊन कामकाज बघतात आहे. पण त्यांना मला वाटतं विसर पडलेला आहे की हे जे महाराष्ट्रातली घडामोडी असतील अथवा सभापती उपसभापती ज्या खुर्चीवर बसलेले आहेत ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे बसले आहेत आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे हा महाराष्ट्र सध्याला सुव्यवस्थित चाललेला आहे. यांचा जर विसर पडून जर तुम्ही फक्त सत्तेचा उपभोग घेत असाल तर त्या सत्तेवरती आम्ही लाथ मारू इच्छितो. BDO साहेबांच्या केबिनमध्ये महापुरुषांचे फोटो लावलेले जातील असं मगाशीच शेखर तात्याने त्यांना सांगितलं की तुम्हाला जर फोटो नसते लावता आले तर आम्हाला सांगा, आम्ही ते प्रतिमा महापुरुषांच्या प्रतिमा आणून तुम्हाला देऊ. फक्त तुम्ही त्यांचा आदर आणि आदर्श कसा घ्यायचा हे तुम्ही. BDO साहेबांनी पहिल्याच ह्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की मी 100% माझ्या ऑफिसच्या आतमध्ये सगळ्या महापुरुषांचे फोटो लावलेले आहेत. तरी बी तुमची इच्छा असेल तर मी इथं फोटो लावतो. मग असेच येताना दत्ता काका आमचे वसंत दत्ता काका सरडे आणि आमचा विषय झाला अथवा शेखर तात्या असतील, आमच्या मार्गदर्शक राजाभाऊ कदम असतील, आमचा मग असेच विषय झाला की उद्या तुम्ही जसं म्हटलं की तात्पुरता उद्या म्हणजे आता पाठीमागं 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली, आता पुण्यतिथी झाली आणि 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. कमीत कमी त्यांना यांच्या प्रतिमा तरी आहेत का नाहीत त्यासाठी आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की ह्यांना ही म्हणजे कारणं सांगायच्या अगोदर आपणच ह्यांना प्रतिमा देऊन. कसं आहे आता पंचायत समितीमध्ये आपल्या सभापती आणि उपसभापतीची निवडून 1 महिना झाला. त्याच्यानंतर भाजपच्या म्हणण्यापेक्षा जे राष्ट्रवादी भाजपच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांच्या पण बैठका झाल्या. बैठका होत असताना इथं सगळे आले, तुम्हीच बाईट घेतल्या, सगळ्यांचे फोटो काढले. पण जसे भाऊ म्हणले तसे त्यांना महापुरुषांचा विचार हा फक्त इलेक्शन पुरताच येतो. निळे भगवे झेंडे त्यांना फक्त इलेक्शनमध्ये दिसतात. आता इथं सगळ्यांच्या बाईट झाल्या, सगळ्यांनी मिटिंगा घेतल्या. अधिकारी जे असतात त्यांना एवढंही लक्षात नाही आलं की आपण ज्याच्यामुळे महाराष्ट्र चालतो आपण ज्या संविधानानुसार आंबेडकरांच्या संविधानानुसार किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हक्क संघर्ष केला हा महाराष्ट्र स्थापन करण्यासाठी त्याचा त्यांना विसर पडला. आणि 1 महिन्यापासून रोज इथे येतात, कोणी त्यांच्या मिटिंगाचे फोटो टाकतात, कोणी कामाचा आढावा किंवा त्यांच्या सोशल साईटवरती भरपूर कुणाच्या आदरणीय नेते त्यांचे फोटो वगैरे चालतात. आता त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, प्रत्येकाचे आदरणीय नेते असतात.
पण कमीत कमी त्यांना महापुरुषाचा विचार पडू नये याच्यामुळं अतुल भाऊने आम्हाला सांगितलं की आपण सकाळीच महापुरुषांचे फोटो त्यांना जाऊन देऊया की भाऊंच्या आणि शेखर तात्यांच्या काळात असा काही प्रकार नव्हता. आता हा त्यांना विसर पडलेला असावा बहुतेक कामाच्या गडबडीमध्ये, असं ते बिजी असतील शक्यतो प्रशासकीय कामात. आम्हाला टाइम होता, अतुल भाऊ आणि शेखर तात्या म्हणले की चला आपणच फोटो देऊया. त्यांचा विरोध जरा चुकीचा आहे. त्यांनी पहिले माहिती घ्यायला पाहिजे होती की जेव्हा आम्ही इथं आलो, या खुर्चीवर बसलो, तेव्हा एकही महापुरुष म्हणजे कोणाचाच फोटो नव्हता इथं. आमच्या आत्ता लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो नाही आहेत. आम्ही बनवायला टाकले आणि 2 दिवसात येणार आहे. आम्ही ते लावणारच होतो फोटो, त्यांनी आणून दिले तेही चांगलंच आहे. तुमच्या सत्तेमध्ये आपण पाहतो की माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा देखील मोठा सिंहाचा वाटा आहे. यामध्ये सोशल मीडियामध्ये जे आहे ते त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जे आहे ते भाऊंची फोटो पंचायत समितीमध्ये लावण्याची मागणी होते, त्यावर काय प्रतिक्रिया असेल? नक्कीच त्यांचाही फोटो आम्ही लावू. जसे यांचे लावलेत अजितदादा असतील, मामा असतील, दिगंबर मामा असतील आणि दिदी असतील, त्यांच्यासोबत आम्ही त्यांचाही फोटो लावू. इतर महापुरुषांचे देखील फोटो आता लावणार आहे फोटो आम्ही तसं. सर्व महापुरुष. हो. आता बनवण्यात टाकले आलेले जे फोटो आहेत ते साईज ही जे आपण लावलेले त्या साईज मध्येच आहे. नाही, हे जे मामांचा फोटो आहे आणि दिदींचा फोटो ते लहान साईज मध्ये सांगितलेत आणि हे फोटो मोठ्या साईज मध्ये सांगितले. महापुरुषांचे फोटो मोठे महापुरुषांचे असणार आहेत. फोटो